ब्रेकिंग न्यूज पाहुयात। उरणमधील तरुणीच्या खुना प्रकरणी धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। आरोपी दाऊदवर मृत तरुणीसोबत छेडछाडी प्रकरणी 5 वर्षांपूर्वीच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता। त्याचा बदला घेण्यासाठी आरोपी दाऊदनं तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्यानंतर तिचा निगृण खून केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। 5 वर्षांपूर्वी दाऊद मृत तरुणीवरती एकतर्फी प्रेम करत होता, त्यामुळेच त्याच्या विरोधात तक्रार दिली गेली। पण नंतर कारागृहातून परतल्यानंतर मृत तरुणी आणि दाऊदमध्ये प्रेमसंबंध जुळले असावेत असा पोलिसांचा निष्कर्ष आहे। उरणमध्ये निगृण हत्या झालेली आहे। दाऊद शेख नावाच्या जिहादीने केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार आपल्या सोबत आहेत। मेहबूब, आपण पाहतोय तरुणीच्या खुना प्रकरणी नवनवे खुलासे समोर येत आहेत, धक्कादायक माहिती समोर येत आहे। पोलिसांकडून सध्या अपडेट्स काय देण्यात आलेत सांगाल? एकूणच ज्याप्रमाणे ह्या तरुणीची यशस्वी शिंदे या तरुणीची हत्या झाली, त्याचा एक बॅकग्राऊंड असा आहे की 5 वर्षापूर्वी हाच आरोपी दाऊद शेख हा उरणच्या बोरी भागात राहत होता। त्याचं घर या ठिकाणी आहे, ते आता बंद स्थितीत आहे। ह्याच आरोपी जेव्हा उरणमध्ये राहत होता तेव्हा 5 वर्षापूर्वी ह्या दाऊद शेख या आरोपीने ह्या यशस्वी शिंदेची छेडछाड काढली होती व अनेक वेळा समजावून सुद्धा ऐकत नव्हता। त्याच्यानंतर त्याच्यावर उरण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता। तेव्हा त्याला पोस्को अंतर्गत त्याच्यावर कारवाई झाली। तो जेलमध्ये होता काही महिने व त्याच्यानंतर त्याची सुटका झाली। सुटका झाल्यानंतर त्यांनी उरण सोडलं होतं व पुन्हा कर्नाटक बँगलोर जे बोललं जाते पोलिसांकडनं की तो कर्नाटकचा होता, तर तो पुन्हा कर्नाटकमध्ये गेला। परंतु त्यानंतर तो काही वर्षांनी पुन्हा इकडे आला व त्यानंतर या तरुणीचे व दाऊदचे फोनवर अनेक संभाषण पोलिसांनी आता ट्रॅक केले आहेत। जेव्हापासून तिची मिसिंग तक्रार दाखल होती तेव्हापासून पोलिसांनी त्या दाऊद शेखचे व ह्या तरुणीचे फोनवरचे अनेक तासाचे जे बोलणं आहे, जे रेकॉर्डिंग आहे ते ट्रॅक केलेलं आहे। त्यामुळे ही तरुणी दाऊदच्या संपर्कात होती व 5 वर्षानंतर का विना ह्या दाऊदने अखेर या तरुणीशी बोलचाल सुरू केली होती। ती प्रेमात पडली होती का नव्हती हे मात्र अद्याप सिद्ध झालेलं नाही। परंतु ह्या तरुणीशी ही तरुणी त्याच्याशी तासनतास बोलत होती असं पोलिसांचा निष्कर्ष निघालाय व त्याचाच 5 वर्षापूर्वीचाच बदला दाऊदने घेतला असावा ह्या निष्कर्षावर पोलीस आता आलेले आहेत। परंतु अद्याप आरोपी ही अटक न झाल्याचे पोलीस सांगत आहे, पण नागरिकांकडनं सांगण्यात येते की आरोपी अटक झालाय, पोलीस सांगत नाही। परंतु पोलिसांचं ठाम म्हणणं आहे की आरोपी अद्याप अटक झालेला नाहीये व 5 वर्षापूर्वी जो गुन्हा दाखल केला होता त्याचाच बदला दाऊदने घेतला असावा या निष्कर्षापर्यंत आता पोलीस मात्र पोहोचलेत। फॉरेन्सिक लॅब असो किंवा गुन्हे शाखा असो, हे फॉरेन्सिक लॅबनी त्या तरुणीचे तेव्हाचे जे कपडे ज्या अवस्थेत ती सापडली तेव्हा अनेक अवयव पार्ट या तरुणीचे कापले गेले होते। छिन्न विच्छिन्न अवस्थेत ही तरुणी होती व त्यावेळचे जे कपडे आहेत तेही फॉरेन्सिक लॅबने तपासामध्ये घेतले। आता आरोपी निष्पन्न झाल्यानंतर, आरोपीला अटक झाल्यानंतर या प्रकरणामध्ये ती तरुणी खरंच ती प्रेमात होती का ती तरुणी विरोध करत होती, हा सगळा प्रकार आहे हा आता आरोपी अटक झाल्यानंतर तपासाअंतीच हा निष्पन्न होईल। निश्चितच मेहबूब, या तपासात संपूर्ण माहिती समोर येईल। नेमके काय काय खुलासे होत आहेत हे पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।